नमस्कार मंडळी, गावची बनारचं या चॅनलमध्ये आपलं स्वागत. हा बघा आपला आरकेचा प्लॉट. हा याची निसाई चालू आहे. हा आपला 20 ऑक्टोबरचा प्लॉट आहे. हे बघा कशी साईज झालेली आहे त्याची. आणि हे आपला प्लॉट निसण्यासाठी आदिवासी भगिनी आलेले आहे. हे बघा आपण त्यांना विचारू कुठले काय. हे बघा त्यांची छोटी छोटी हे बघा लहान मुलं महिला भगिनी सगळे असे चहा पित आहे. सगळ्यांना व्यवस्थित चहा. हे असे कॅरेटांमध्ये द्राक्ष कळवेरीच म्हणतात त्याला. हे असे द्राक्ष काढून घेता येते आणि त्याच्यानंतर हा प्लॉट सर्वसाधारण 8-10 दिवसात द्यायला येईल. हे बघा असे खराब असतात ते काढून घेते. हे बघा अशा प्रकारे आमच्या बागाची चांगल्या प्रतीचा माल झालेला आहे. हे बघा हा आमचा आरकेचा प्लॉट आहे. याला 7 वर्ष झालेले. प्रत्येक वर्षी व्यवस्थित पैसे होते याचे. लक्ष दिलं तर द्राक्ष शेती काही तोट्यात नाही, पण मग थोडंसं वेळची वेळी उन्हाळ्यात काम झालं पाहिजे. पावसाळ्यात बी वेळची वेळी बागांना औषध दिले पाहिजे. बघा अशी व्यवस्थित अशी क्वालिटी झाली आमच्या बागाची. हे बघा हे बघा अशी घडे. काही घडे तर फार 2-2 किलोची बसले अशी घडे. ते सुद्धा दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. हे बघा कसे असे मोठे मोठे द्राक्षाचे घडे. 1-1 किलोचे घडे. हे बघा असे मोठमोठी साईज झालेले. व्यवस्थित असं नियोजन करून जर लक्ष दिलं तर द्राक्ष एवढा पैसा कुठल्याच पिकात होत नाही. पण तुम्ही नवनवीन जे बदल येते केवढे मोठमोठे द्राक्षाचे घडे आमचे. हे बघा कशी क्वालिटीचे द्राक्ष आमचे. तर झाडाखाली कशासाठी आपण अर्धा किलो पोहे भिजत घातले. हे पोहे स्वच्छ धुवून घेऊ. चांगले धुवून घेतले आणि ते आता पोहे सुकण्यासाठी ठेवूया. त्या पोह्यांसाठी तर आपण 3 कांदे आता बारीक कापून घेऊ. दोन हे बघा असं 2 चमचे तेल टाकून घेऊया. तेल तापू द्यायचं आहे. हे तापले त्यात आता शेंगदाणे टाकून घेऊ आपण. नंतर कांदा टाकून घ्यायचा आहे. हिरवी मिरची टाकायची. मीठ टाकून घ्यायचंय. राहिलेलं सगळा कांदा टाकून घ्यायचंय. तेव्हा आपण अर्धा किलो पोहे टाकले भिजत टाकायचे. टाकून घेऊ आता. मस्त बाई अशा प्रकारचे आपले पोहे तयार झालेले. आणि आपण आपल्याकडे जे बाग निसायला ज्या आदिवासी भगिनी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मुलांसाठी उडे आपण पोहे घेऊन जाऊया. हे बघा मंडळी अशा प्रकारे आपण पोहे आणले. हे बघा सगळ्या लहान मुलांना आपल्या त्या महिला भगिनींना. हे बघ त्यांच्याकडे या पाण्याच्या बाटल्या आहेत ते त्यांचं फ्रीजच आहे. हे व्यवस्थित असं त्यांनी कसं कोणी बारदाण्यांनी
कोणी कपड्याने, असं 1-1, 2-2 लिटरच्या बाटल्या आहे. याच्यात दिवसभर पाणी त्यांचं थंड असतं, त्याच्यावर पाणी टाकलं का. हे बघा आता आहे ना, हे सगळे मंडळी ना आता याचा स्वाद घेत आहे पोळ्यांचा. ठीक आहे, हे बघा लहान मुलं कसे खात आहे. हे कसे पोरांना पोहे रे, चांगले आहे का. हे लास्ट आहे पोर, चांगले झाले. खान तुम्ही खा. हे बघा छोटे छोटे मुलं सुद्धा पोह्यांचा आनंद घेत आहे. कसे मावशी पोहे, बेस्ट आहे ना. बरं, तुम्ही कसे काय लागता पोहे. एकदम चांगले लागतात. बरं ठीक आहे. बरं दिसत हे बघा मंडळी, अशा प्रकारची आपण जे पोह्यांची पार्टीची छोटीशी त्यांना नाश्ता दिला. आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.